आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 1.5 सोडवणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. आपल्याला दोन संख्या शोधायला सांगितली आहेत. आपल्याला या संख्या किती आहेत ते माहीत नाही. मग मोठी संख्या आपण x आहे आणि लहान संख्या y आहे असं मानू. आता पहिल्या अटीनुसार उदाहरणात काय दिले, दोन संख्यामधील फरक 3 असून दोन संख्यामधील फरक 3 आहे म्हणजे पहिली संख्या आपण x मानलेली आहे, दुसरी y आहे. या दोन्हीतील फरक 3 आहे म्हणून x वजा y बरोबर 3. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. जर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर उत्तर 3 येईल म्हणून x वजा y बरोबर 3. त्यानंतर उदाहरणात पुढे काय दिले, मोठ्या संख्येची तिप्पट. आता मोठी संख्या आपण x मानलेली आहे, तिची तिप्पट म्हणजे 3x. त्यानंतर पुढे काय दिले, लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या आहे y, मग y ची दुप्पट म्हणजे 2y. दुसऱ्या अटीनुसार आता दुसरी अट काय दिलेली आहे की मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. मग मोठ्या संख्येची तिप्पट आहे 3x, लहान संख्येची दुप्पट आहे 2y आणि यांची बेरीज आहे 19. म्हणून 3x अधिक 2y बरोबर 19 हे दुसरं समीकरण मिळालं. आता या ठिकाणी yचं निरसन करण्यासाठी आपण समीकरण 1ला 2 ने गुणू. x वजा y बरोबर 3 हे पहिलं समीकरण आहे. त्याला जर 2 ने गुणलं तर 2x वजा 2y बरोबर 6 हे तिसरं समीकरण मिळेल. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची बेरीज करू. 3x अधिक 2y बरोबर 19 हे दुसरं समीकरण आहे आणि 2x वजा 2y बरोबर 6 हे तिसरं समीकरण आहे. आता या दोन्हींची बेरीज करू. 3x अधिक 2x 5x अधिक 2yला वजा 2y निघून जाईल. त्यानंतर 19 आणि 6 25, 5x बरोबर 25 म्हणून x बरोबर 25/5. आता 5ने 25ला भाग जाईल, 5 5 25. xची किंमत आपल्याला मिळाली x बरोबर 5. आता x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. x वजा y बरोबर 3 हे पहिलं समीकरण आहे. 5 वजा y बरोबर 3 म्हणून वजा y बरोबर 3 वजा 5. 5 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यामुळे ते वजा झाले म्हणून वजा y बरोबर वजा 2. वजा 5 मधून 3 गेले, वजा 2 राहिले म्हणून y बरोबर 2. 2 कसं आलं तर समजा दोन्ही बाजूला ऋण 1 ने गुणलं तर ऋण 1 गुणुले ऋण y, मग दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो म्हणून y बरोबर 2. आपल्याला x आणि y ची किंमत मिळाली म्हणजेच मोठी संख्या आपण x मानली होती आणि लहान संख्या y मानली होती म्हणून मोठी संख्या 5 आणि लहान संख्या 2 आहे. म्हणून त्या संख्या 5 आणि 2 आहेत. यानंतर दुसरं उदाहरण आहे, कृती पूर्ण करा. या उदाहरणात आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत आणि आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे. आता आपण अगोदर आयताच्या बाजूला ABCD हे नाव देऊ. आता आपल्याला माहित आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. ABCD हा आयत आहे, मग AC बरोबर BD आणि AB बरोबर CD, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. AC किती दिलेले आहे, 2x अधिक y अधिक 8 आणि BD आहे 4x वजा y. आता इथे एक समीकरण तयार होईल. आपण x एका साईडला घेऊ, y एका साईडला घेऊ. मग 2x वजा 4x अधिक y बरोबर वजा 8. आपण x एका ठिकाणी घेतलेला आहे 2x आणि 4x बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यामुळे ते वजा झाले. अधिक y आहे त्या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या उजवीकडचे वजा y आपण डावीकडे घेतल्यामुळे अधिक y झाले. बरोबर 8 अधिक होते ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यामुळे वजा झाले. 2x वजा 4x यांची वजाबाकी येईल वजा 2x. y अधिक y 2y बरोबर वजा 8. आता आपण जर समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 ने भागलं तर वजा x अधिक y बरोबर वजा 4 येईल. वजा x अधिक y बरोबर वजा 4 हे पहिलं समीकरण आपल्याला मिळेल. आता त्याचप्रमाणे AB बरोबर CD. AB आहे 2y आणि CD आहे x अधिक 4 म्हणून 2y बरोबर x अधिक 4, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. आता x आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ.
वजा x अधिक 2y बरोबर 4 हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. आता समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. वजा x अधिक y बरोबर वजा 4 हे पहिलं समीकरण आणि वजा x अधिक 2y बरोबर 4 हे दुसरं समीकरण. आता वजाबाकी करताना चिन्ह बदलतात. वजा x आहे ते अधिक x होईल, अधिक 2y आहे ते वजा 2y होईल आणि अधिक 4 आहे ते वजा 4 होईल. आता आपण यांची वजाबाकी करू. वजा xला अधिक x निघून जाईल. त्यानंतर y वजा 2y म्हणजे वजा y राहील. त्यानंतर वजा 4 आणि वजा 4 यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल. मग 4 आणि 4 8 येईल आणि चिन्ह वजाचं येईल. वजा y बरोबर वजा 8. आता दोन्ही बाजूंना जर वजा 1 ने गुणलं तर वजा वजा अधिक होतं, म्हणून y बरोबर 8. आता y बरोबर 8 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. पहिलं समीकरण आहे वजा x अधिक y बरोबर वजा 4, म्हणून वजा x अधिक 8 बरोबर वजा 4, म्हणून वजा x बरोबर वजा 4 वजा 8. 8 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यामुळे ते वजा झाले, म्हणून वजा x बरोबर वजा 12. वजा 4 आणि वजा 8 यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल, म्हणून x बरोबर 12. आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या. आता आपण आयताची लांबी काढू, कारण आपल्याला आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे. मग आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी आयताची लांबी अगोदर काढावी लागेल. आयताची लांबी बरोबर 4x वजा y. 4 गुणिले 12 वजा 8. 4 गुणिले 12 केलं तर 48 येईल. 48 वजा 8. 48 मधून 8 गेले तर 40 राहील, म्हणजे आयताची लांबी आली 40. आता आयताची रुंदी काढू. आयताची रुंदी बरोबर 2y बरोबर 2 गुणिले 8. 2 गुणिले 8 केलं तर 16 येईल. आयताची रुंदी बरोबर 16. आयताची लांबी आणि रुंदी आपण काढली. आता आपण आयताचे क्षेत्रफळ काढू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 40 आणि रुंदी आहे 16, मग 40 गुणिले 16 यांचा जर गुणाकार केला तर तो येईल 640. आयताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालं 640 चौरस एकक. आता आयताची परिमिती काढू. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर 2 गुणिले 40 अधिक 2 गुणिले 16. 2 गुणिले 40 केलं तर 80 येईल, अधिक 2 गुणिले 16 केलं तर 32 येईल. मग 80 अधिक 32 बरोबर 112 एकक. आयताची परिमिती आली 112 एकक. यानंतर तिसरं उदाहरण आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयांची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा. आता या ठिकाणी आपल्याला वडिलांचे वय किती आहे ते माहीत नाही आणि मुलाचे वय किती आहे तेही माहीत नाही. मग समजा वडिलांचे आजचे वय आपण x वर्ष आणि मुलाचे आजचे वय y वर्ष आहे असं मानू. आता उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार x अधिक 2y बरोबर 70. x अधिक 2y बरोबर 70 हे कसं आलं, तर उदाहरणात आपल्याला सांगितले की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते, म्हणून x अधिक 2y बरोबर 70 हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. त्यानंतर दुसऱ्या अटीनुसार y अधिक 2x बरोबर 95. आपल्याला उदाहरणात दिले की मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. मग आपण मुलाचे वय y आहे असं मानले आणि वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे 2x आणि त्यांची बेरीज 95 येते, म्हणून y अधिक 2x बरोबर 95. म्हणून 2x अधिक y बरोबर 95 हे दुसरं समीकरण मिळालं. आपण फक्त व्यवस्थित मांडून घेतले. 2x अगोदर घेतले. 2x अधिक y बरोबर 95. xचे निरसन करण्यासाठी आपण समीकरण 1ला 2 ने गुणू. x अधिक 2y बरोबर 70 हे आपलं पहिलं समीकरण आहे. त्याला जर 2 ने गुणलं तर 2x अधिक 4y बरोबर 140 हे आपल्याला तिसरं समीकरण मिळेल. आता समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. 2x अधिक 4y बरोबर 140 वजा 2x अधिक y बरोबर 95. आता या ठिकाणी अधिक 2x ला वजा 2x निघून जाईल. त्यानंतर 4y मधून y गेले तर 3y राहील. 140 मधून 95 गेले तर 45 राहते. 3y बरोबर 45, म्हणून y बरोबर 45/3. आता 3 ने 45ला भाग जाईल. 15 त्रिक 45. आपल्याला y ची किंमत मिळाली y बरोबर 15. आता y बरोबर 15 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू.
x अधिक 2y बरोबर 70 हे पहिलं समीकरण आहे. त्यामध्ये जर y बरोबर 15 ही किंमत ठेवली तर x अधिक 2 गुणिले 15 बरोबर 70 येईल. x अधिक 2 गुणिले 15 केलं तर 30 येईल. x अधिक 30 बरोबर 70. म्हणून x बरोबर 70 वजा 30. 30 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले. 70 मधून 30 गेले 40 राहिले. x बरोबर 40. x म्हणजे आपण वडिलांचे वय मानलं होतं आणि y म्हणजे मुलाचे वय मानलं होतं. म्हणून वडिलांचे आजचे वय 40 वर्ष आणि मुलाचे आजचे वय 15 वर्ष आहे. सराव संच 1.5 मधील पहिली 3 उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत. यानंतरची उदाहरणे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.